हाय मैत्रिणींनो, कशा आहात? चला आजचा ब्लॉग सुरू करूया. आजच्या ब्लॉगमध्ये मी देवपूजा केली होती. आता देवाला फुलं व्हायचे राहिले होते, ते वाहून घेते. देवपूजे माझे सकाळीच होते. कधी कधी राहून गेली तर मी दिवा लावून घेत असते. माझ्या देवघरात मोजकेच देव ठेवलेले आहेत मी. आणि चला आज मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवत आहे. शिमला मिरची भरून करायची आहे. शिमला मिरची स्वच्छ धुवून देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे, पुसून व्यवस्थित. कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 मिरच्या आणि कांदा फ्राय करून घेतलेला आहे. शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे आणि 20 ते 25 कळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. तुम्ही कमी पण घेऊ शकता, पण लसूण असेल तर शिमला मिरची खूप छान लागते. आणि ह्याच्यामध्ये आता जिरे ॲड केले आहेत आणि थोडा पाऊण चम्मच मीठ टाकलं आहे. आणि आता हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि कांदा फ्राय केलेला आहे त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडीशी मी वाटताना कोथिंबीर पण टाकली होती. आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. आणि थोडंसं शेंगदाणे एकदम बारीक करायचे नाही, थोडे आबटधोबट राहिले पाहिजे, तेव्हा त्याची मस्त टेस्ट येते. आता हे भरून घेऊया. भरून घेताना दाबून भरायचं आहे, कारण की बाहेर कूट आला नाही पाहिजे फ्राय करताना. आणि ह्याच पद्धतीने सर्व शिमला मिरची आपण भरून घेऊया. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा. असे नवीन रेसिपीचे व्हिडिओ मी घेऊन आले आहे. आणि आपल्या रांगोळी मॅटचे व्हिडिओ पण लवकरच येणार आहेत. तुम्ही कमेंट करा. ज्यांना रांगोळी मॅटचे व्हिडिओ पाहिजे त्यांनी पटकन कमेंट करा, म्हणजे मला समजेल कोणाकोणाला रांगोळी मॅटचे व्हिडिओ पाहिजेत ते. आणि हे एक पळी तेल टाकलं आहे आणि सर्व फिरून घेतलं. आणि गॅस मी अगोदर चालू केला होता, आता थोडासा कमी ठेवायचा आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची सर्व ठेवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही शिमला मिरची बनवली तर दरवेळेस तुम्ही ह्याच पद्धतीने बनवताल, एवढीच टेस्टी होते. तुम्ही ह्याच्यामध्ये धने पावडर पण ॲड करू शकता. मी माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकली नाही आहे. हे या पद्धतीने सगळं ठेवून घ्यायचं. आणि आपल्याला सगळ्या बाजूनी शिमला मिरची फ्राय करायची आहे आणि झाकण ठेवून फ्राय करायचे आहे. झाकण ठेवल्यामुळं काय होणार, लवकर शिजली जाईल. आणि नंतर आपल्याला झाकण ठेवायचं नाही, कारण की परत शेवटपर्यंत आपण जर झाकण ठेवलं तर पाणी सुटेल त्याला. हे अशा पद्धतीने पूर्ण फ्राय करून घ्यायचे आहे. हे व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडीशी काळसर, पण ते लाल भाजलेली आहे व्यवस्थित. परत एकदा झाकण ठेवते 2 मिनटासाठी. आता हे 10 मिनटं झाले आहे आणि आपली शिमला मिरची कमी गॅसवरती व्यवस्थित फ्राय झालेली आहे. अशी दाबून बघायची. किंवा शिमला मिरची तयार झाली आहे. ही तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा डाळ भातासोबत साईडलाही खाऊ शकता. मी रस, चपाती आणि बटाट्याची भाजी हे सर्व घेतलं आहे. अशाच छान छान रेसिपीसोबत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.